असे संसार संसार, आई वडिलांची छाया, आई रुजवी संस्कार, बाप देई प्रेम माया. पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी अळकुड्या दिसू लागतात. अळकुड्या म्हणजे अळूचे कंद. थोडक्यात सांगायचं तर अळकुड्या लावल्या की अळूची पाने येतात आणि ह्या अळकुड्यांची पण भाजी होते. ती कशी करायची ती पाहू. अळू बाजारातनं आणला की त्याला स्वच्छ धुवून घ्यावेत, कारण त्याला माती चिकटलेली असते. स्वच्छ धुवून झाल्यावर त्याची वरतून साल काढून घ्यायची आणि लहान लहान तुकडे करून कुकरमध्ये अगदी 1 किंवा 2 शिट्ट्या वाजेपर्यंत त्याला शिजवून घ्यायची. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 2-1 मिरच्या आणि ओलं नारळ किंवा सुकं खोबऱ्याचा कीस छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि हे वाटण बाजूला ठेवायचे. मग एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यात मोहऱ्या, हिंग, हळद टाकून त्याच्यामध्ये आपलं केलेलं वाटण टाकून छानपैकी परतायचं. थोडा तांबूस रंग येऊस्तोवर त्याला परतू द्यायचं. त्यानंतर आपण शिजवलेल्या अळकुड्या त्याच्यात टाकायच्या आणि त्याला पुन्हा एकदा छान परतून घ्यायच्या. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण लावून त्याला 5 मिनटं वाफ येऊस्तोवर शिजवायचं. शिजून झाल्यावर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून त्याला सजवायचं. पचन आणि हृदयासाठी आरोग्यदायी, उपयुक्त अशी आपली ही अळकुड्यांची भाजी, चविष्ट भाजी तयार. अशा संसारी संसारी, आई माझी सुगरण, कृतीतून या पाजरे तिची गोड आठवण.